प्रस्थापित केला आणि जरूर आपण म्हणू शकतो की द वॉल ऑफ बापगाव, कारण जबरदस्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्याने मात्र खेळले गेले आणि तब्बल 22 धावांची जबरदस्त इनिंग त्याने साकारली. आणि जशा आणि इनिंग आपण पाहिले की भारतीय संघासाठी राहुल द्रविडनं पेश केलेले आहेत, त्यांची मात्र कुठेतरी काल यासिर सिंधूनं आठवण करून दिली आणि जरूर टॉप 3 मध्ये त्या संघानं प्रवेश केला. परंतु आज पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. सलामीची जोडी अजय गोडे आणि ऋतिक गोडे, प्रत्येकी 4 षटकांचा सामना. पहिल्या षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहत आहोत आणि पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय सुरेकर. सन्माननीय सुभाषजी गोडे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण नभा आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. चला आपण खेळायला सुरुवात करूया. भारतीय वेळेनुसार पाहिलं तर 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला 10 वाजून 25 मिनिटांपर्यंत पहिला जे 3 षटकं आहेत जे तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. लॉंग ऑन मिड विकेटला तुम्हाला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. एस्टरच्या पाठीमागे विकेट किपर श्रीकांत आपण त्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. मिड ऑफला पाहिलं तर नवनाथ भुईर बॅक. चला हर्षद, आपली जर तयारी झाली असेल तर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करा. आपल्या सोबतीला पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रीडा माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जात आहे. जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहत आहोत. वेगवेगळ्या अँगलला मात्र या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप देण्याचा ते प्रयत्न करतायत. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. आजच्या दिवसातील पहिला षटक अक्षयच्या वतीनं पाहत आहोत आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतोय अजय गोडे. पहिला चेंडू पावसाला ऑफस्टिकला मात्र हाताळण्याचा प्रयत्न केला. थोडासा छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज अजयने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली आपल्या षटकाला. काल आपण जर पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेवरती. आणि आज पाहूया धाबांचा मात्र एक्झॅक्टली पाऊस पाडला जाईल का. हो, पुन्हा 30 लेन बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. पहिल्या दिवसात आपण हायलाईट पाहिले तर आय थिंक पंकजनं जवळपास 50च्या आसपास धाबा जोडल्या. 3 ते 4 विकेट्स त्याने पहिल्या दिवसामध्ये प्राप्त केल्या. परंतु कालचा दिवस ओंकार दलवीच्या नावावरती राहिला. तब्बल दिवसभरामध्ये त्याने या स्पर्धेमध्ये 10 विकेट्स प्राप्त केल्या. हो, बॅटची काढा. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर तैनात. सिंगल धाव आणि सिंगल धावडे मात्र या ठिकाणी आजच्या दिवसाच्या खेळाला अजयनं मात्र सुरुवात केली. स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र त्याने उघडलं. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल एशिया स्पोर्टचे पपरायडर मिस्टर सोपानजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा कुठ्यापता चेंडू ऑन साईडला हुक केलाय. लॉंग लेगकडे कुठला फिल्डर नाही. चेंडूचा पाठलाग करतोय दैवत वेलेकर आणि शेवटच्या क्षणाला जाऊन चेंडूला मात्र थांबवतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न तिथे सुरू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ऋतिकने नाकारलं आणि 2 धावेवरती समाधानी राहिलं. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जे आपण निव्या कंपनी चेंडू पाहतोय, ज्या चेंडूंचं सहकार्य आणि तदनंतर पाहिलं तर जे आपण स्टम्प्स पाहतोय, ज्याप्रमाणे जे आपण स्कोअर बुक पाहतोय, हे सर्व सहकार्य आम्हाला एसीच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्याचे पुरस्कर्ते मिस्टर सोपानजी तिसकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. 3 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओ, हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून चाललाय. मिस्टेक घडली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांसाठी हा चौकार.
जमिनीवरती लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूला बाउन्स मिळालाच नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू वेगाने गेला अगदी गलीमधून. अक्षय पुन्हा एकदा. हो पाहू शकाल चांगली लेंथ होती आणि अखेर चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये. आय थिंक अक्षयच्या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा डॉट चेंडू आपण पाहत आहोत आणि अशा प्रमाणे पहिला पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. बिनगडी बाद 7 धाबा 10 फलकावरती आपण पाहत आहोत जे अंबिका देवरुंगपाडा संघाची. यानंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालेला टीम पवनपुत्र पीसी संघाच्या विरोधात. रामकृष्ण काकडे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जेवढे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिट झाले नाहीत तेवढे मात्र रामकृष्ण काकडे या असूनच्या अंतर्गत हिट झालेले आहेत. कारण त्यांचं कार्य तेवढं चांगलं आहे. जे आमचे को कमिटी मेंबर आहेत आणि या सीझनमध्ये पहिले तर ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोच्या अंतर ज्या आपण स्पर्धा पाहतोय सर्व स्पर्धामध्ये आपण डिसिप्लिन पाहत आहोत. संघ वेळेवरती येत आहेत. प्रत्येक संघाच्या वतीनं जो शुल्क आहे तो मात्र घेतला जातोय आणि जी बक्षीसची रक्कम आहे ती सुद्धा आपण पाहतो की पूर्णपणे दिली जात आहे. भरपूर काही बदलाव या 2024-25च्या हंगामामध्ये आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज दैवत वेलेकर. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक राहिलं. विकेट्स आय थिंक अक्षयला प्राप्त करता आली नाही परंतु कंदुशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळालीच. फक्त 7 धाबा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि पाहूया नॉन पॉवर प्लेमध्ये दैवत वेलेकर कशा प्रमाणात मात्र त्या ठिकाणी आपला स्पेल समाप्त करेल. ओहो छेडछाडी करण्याचा प्रयत्न आज फुटवर्क पाहायला मिळत नाही अजय गवडेचं. पाहतो की थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न करतो त्याचमुळे मात्र टायमिंग प्रॉपर होत नाही. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला तर 4 चेंडू अजयनं फेस केले फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. परंतु तुम्हाला धाबांचा वेग जर वाढवत असेल तर आय थिंक चेंडूच्या रेषेपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. पहा पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. म्हणजे असं वाटतं की अजयची शैली पूर्णपणे गोलंदाजाने ओळखली आहे की कुठल्या चेंडूवरती अजय मोठा फटका खेळू शकतो आणि कुठल्या चेंडूवरती तो स्ट्रगल करू शकतोय आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी सध्या आपण पाहतो जानूस पडिताडी संघाची. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर बिनगडी बाद 7. आता डाव्या स्टिकवरती चेंडूची फेकी होती परंतु टॉप एज चेंडू अब शॉर्ट पायलेगचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज दैवत वेलेकरनं. रिप्लेसमध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी हो जर सोडून दिला असता तर आय थिंक वाईट चेंडू मिळाला असता परंतु त्या ठिकाणी अजयनं छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक लिडिंग एज लागली त्या ठिकाणी आणि चेंडू हवेत गेला आणि कुठल्या प्रमाणात फिल्डरनं मात्र त्या ठिकाणी चूक केली नाही. युवराज होते शॉट फायलेकडे चांगला झेल त्याने प्रस्थापित केला आणि पहिली विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली टीम जानोसपडी इताडी संघाने. न्यू बॅटर मनोज घोडे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. जे अंबिका देवरुंगपाडा संघाचा विचार केला तर मग ऋतिक असेल मनोज असेल अजय असेल सोनू असेल परंतु त्याची आज अनुपस्थिती आहे. परंतु या खेळाडूवरती पूर्णपणे संघ पाहिला तर पूर्णपणे निर्भर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की ज्यावेळी तुम्ही सांघिक खेळ प्रस्थापित करणार त्यावेळी तुम्ही एखादी स्पर्धा जिंकू शकता आणि तो कालच्या दिवसामध्ये आपण खेळ पाहिला मेहर 11 बापगाव संघाचा. कारण प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला प्रत्येक वेगवेगळा हिरो पाहायला मिळाला. पाहू शकाल जे पाण्याचं आपण सहकार्य पाहतोय त्याचे आम्हाला सहकार्य लागणारे सन्माननीय जगन्नाथजी भामरे यांचं मोलाचं सहकार्य आणि पहा काय फटका खेळलाय जबरदस्त क्लास मनुष्य पाहिला आणि चेंडू चाला अगदी वाडिश लॉंग अप आय थिंक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार.
रिप्लेमध्ये पहा, पाठमोऱ्या जात असताना मात्र त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु जसा झेल हातातून निसटला चेंडू वेगानं अगदी फाईन लेगच्या पलीकडे निघून गेला. दुसरी बाउंड्रीज पाहतो आपण फलंदाज मनोजच्या बॅटमधून. म्हणजे धावानं आता मात्र चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. या बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहत आहोत. धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 15. आमचे मंडप डेकोरेटरचे फोपरेटर किंवा एखादा त्यांचा सहकारी जर इथे उपस्थित असेल तर विनंती करतो की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जसे 2 चौकार मात्र मनोजच्या बॅटमधून निघाले. फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतोय आणि तसंही जर पाहिलं तर जीवनामध्ये परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. पुन्हा मात्र कुठेतरी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक चेंज केला आणि पाहू शकाल चेंडू चाला शॉट बॅकवर्ड पॉईंटला. तिथे मात्र साईनाथ पाटील सज्ज होते. चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि एक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या धावगतीने मात्र धावा जोडल्या गेल्या. 1 गडी बाद 16. पहिल्या षटकामध्ये खर्च केलं होतं अक्षयनं 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये दैवतनं खर्च केल्या 9. 1 विकेट त्याला मात्र मिळाली. यानंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ इन ॲक्शनमध्ये असलेले पवनपुत्र पिशे संघाच्या विरोधात आणि रामकृष्ण काकडे सध्या मात्र पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज घेतोय. आणि तसे जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती रामकृष्ण काकडेने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, मग कुठली स्पर्धा असू द्या. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी, त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी आणि प्रेक्षणीय सामन्यासाठी जी ट्रॉफी आपण पाहिली मित्रांनो, त्यासाठी आम्हाला संदीप कृष्णा पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पाहिली तर तुषार यशवंत रणवी यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द मॅच ज्या आपण ट्रॉफीज पाहतोय ज्या आम्हाला देवानंद गुरुनाथ पाटील याचकडून लाभलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हर्षद वेलेकर. चाबुक शॉट फटका हवेत, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन अक्षय सुरेकर चूक करत नाहीये, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी मनोज गोडेचा खेळ. या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीराची ट्रॉफी जर पाहिली तर नितीन अनंत पाटील यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आम्हाला ट्रॉफी देणारे आमने ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच महेंद्र सुरेश पाटील याचकडून आम्हाला लाभलेला आहे. ज्या पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतो जे आम्हाला महेंद्र आत्माराम भांबरे, महेंद्र पाटील सावधचे उद्योजक आणि वाशिराचे युवा उद्योजक अरविंद मागे याचकडून लाभलेला आहे. या स्पर्धेमध्ये मार्ग सिरीजसाठी एअर कूलर आपण देणार आहोत. देरुंगचे समीर केण यांच्या वतीने आम्हाला ते सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जे स्टम्प्स आपण पाहत आहोत त्यांचं सहकार्य, चेंडूचं सहकार्य आणि स्कोअरबुकचं सहकार्य आम्हाला एशिया स्पोर्टच्या वतीनं, एशियाचे पुरस्कर्ते सोपानजी तिसकर यांच्या वतीनं आम्हाला योगदान लाभलेलं आहे. सध्या व्यासपीठावरून या सामन्याचा आणि या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. ओर पिच चेंडू हवेत केला, लॉंग ऑनवरती फिल्डर तैनात, ऋतिक आहे म्हणजे चूक होणार नाही. बॅक टू बॅक दुसरी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज हर्षद वेलेकरनं. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी जे आपण एनर्जी ड्रिंक देतात हेल जे आम्हाला राहुल पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूचं सहकार्य गजानन सावराम रणवी आणि गुरुनाथ मेहर बाबगाव याचकडून लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य करणारे कुक्षेगावचे समाजसेवक आणि मुठवल गावचे जावई साईनाथ पाटील, त्याचप्रमाणे आमनेगावचे समाजसेवक सचिनजी जोशी आणि जगन्नाथजी भांबरे यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि साबतगावचे उद्योजक नवनाथ पाटील याचकडून सुद्धा आम्हाला कूलर लाभलेले आहे. या सर्व दात्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर सोनू आलाय. सोनूची एंट्री थोडीशी लेट झाली, परंतु 5व्या क्रमांकावरती त्याला मात्र पाठवलं गेलं आणि पहिल्याच चेंडूवरती आय थिंक पाहू शकाल त्याला बीट करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज हर्षदला. संत गतीने धाबा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. याचं कारण
तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत सेन्सिबल आय थिंक माइंड मात्र गोलंदाजी साकारली. सन्मान छत्रपती भामरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आगमन फलंदाजानं केलं आहे षटकारानं. आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहिला आपण सोनूच्या बाटमधून. हो ट्रॉफी आणि चेंडू चाललाय फाईन लेगकडे. शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला मात्र आय थिंक थांबवण्यामध्ये यश आलं आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. आय थिंक ओमकार उर्फ सोनू चांगली बॅटिंग सध्या साकारतोय आणि वेगाने धाबा तुम्हाला जरूर जोडावा लागतील जर तुम्हाला चांगला टोटलपर्यंत पोहोचायचा असेल तर. आणि तो प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मिस टायमिंग फटका राहिला आणि त्याच अनुषंगानं चेंडू वाईडिश मिड विकेट आय थिंक काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला आणि ढेलबाच्या स्वरूपात सोनूच्या किलीचा अंत होताना पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 अशा प्रमाणात आपण या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ पाहत आहोत. परंतु हर्षदनं तब्बल 3 विकेट्स प्राप्त केल्या. एक जमेची बाजू राहिली टीम जाणूसपणे इताडे संघाची. आणि पहा ज्या खेळाडूसाठी मात्र इताडे संघ पूर्णपणे वेल घेत होता म्हणजे त्याचा इम्पॅक्ट मात्र या ठिकाणी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला की किती महत्त्वपूर्ण तो खेळाडू आपल्या संघासाठी आहे. शेवटचं षटक पहिल्या डाबातील आणि त्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक तिसकर. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. पवनपुत्र पीसी संघाचा संघनायक आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा संघनायक. राऊंड द विकेटने मारा करतोय ऋतिक. ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडू चालले जमिनीवरती रेंगाळत मिड विकेटला दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी परंतु चित्त्याच्या सापळ्याने 2 धाबा हो पूर्ण केला आणि तदनंतर ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून काही धाबा मात्र त्या ठिकाणी मिळतील. हो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता पंच आम्हाला सांगतात की या चेंडूवरती एकूण 6 धाबा प्राप्त केल्या फलंदाजाने. खाया पिया खुश नाही ग्लास तोडा बाराणा. वेलकम समीर ठाकरे सर या आपण. सध्या आपली सुद्धा मॉर्निंग थोडीशी लेट होते. 6 धाबा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जरूर या 6 धाबा मात्र या सामन्यामध्ये कदाचित इम्पॅक्ट टाकू शकतात. हो पुन्हा चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज ऋतिक घोडे त्या ठिकाणी करतोय परंतु ऋतिकला जास्त संधी मिळाली नाही या सामन्याचा आपण जर विचार केला तर. 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले त्याच्यामध्ये आपण एक चौकार पाहिला. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल नवी फलंदाज वैभव आलाय 6व्या क्रमांकावरती. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु आय थिंक पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहत आहोत. वेगवान मारा सध्या आपण पाहतो ऋतिकच्या वतीने केला जातोय. जरूर त्याच्या स्पेलमध्ये काही चुका घडल्या गेल्या आउटफील्डमध्ये परंतु चांगल्या लेंथवरती सध्या तो कामगिरी करतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 4 गडी बाद 30 आणि अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किमान 2 फटके जर चांगले आले तर मात्र जवळ तुम्ही 40च्या पास पोहोचू शकता. परंतु प्रयत्न करतोय लाऊड अपील पंचांकडे मात्र केली गोलंदाजाने परंतु ती अपील पेटाळली गेली. परंतु एकही धाव मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने खर्च केली नाहीये. जबरदस्त भेदक मारा 4ही गोलंदाज आपण या ठिकाणी पाहत आहोत. 30 धाबा सध्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर या ठिकाणी जे आंबेडकर देवरुंपाडा संघ पोहोचला परंतु या ठिकाणी पहा ऋतिक जास्त मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु लागोपाठचा 4था डॉट चेंडू तो खेळतोय. याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष
केंद्रित करावं लागेल. बॅटच्या टोला चेंडू जरूर स्पर्श झाला आणि जागेवरती चेंडू थांबला गेला आणि त्याचमुळे मात्र कुठल्या प्रमाणे ऋतिकने सुद्धा तिथे रिक्स घेतली नाहीये. सलामीला आलाय ऋतिक आणि आतापर्यंत 8 चेंडूचा त्याने मात्र सामना केलाय. 12 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील जबरदस्त फाटक्या चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे जातोय. 1 बाउन्स 4 धाबांचा आणि चौकार. तर ते पाठलाग होईल तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष पवनपुत्र पीसी आणि मी विनंती करतो या एशिया स्पोर्टचे सर्वे सर्वा सोपानजी तिसकर साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. चला पवनपुत्र पीसी संघ आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ लास्ट ऑफिशियल वॉर्निंग नाणेफेकीसाठी या आपण. आणि जरूर आपण जर विचार केला तर जाणून संघानं 20 मिनिटांमध्ये पहिला डाव कंप्लीट केला आणि प्रत्येक संघाला विनंती करतो की आपण असाच सहकार्य आम्हाला आज पूर्ण दिवसभर द्यायचा आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धन्यवाद योगी पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया रोशन स्मृती चषक मुठवं 2025च्या या अंतिम दिवसामध्ये. दोन्ही कॅप्टनचं देखील मनपूर्वक स्वागत. टॉसची माहिती देतो. एका बाजूला मकरंद स्मृती आणि दुसऱ्या बाजूला रोशन स्मृती. दोन्हीपैकी कॉल करायचा. मॅच असेल 4 ओव्हरची. रोशन स्मृती असं कॉल होतं आणि रोशन स्मृती आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. पवनपुत्र पिसे टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. मेघनाथ भामरे आणि बाळाराम मेहर यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आपल्याला आलेले आहेत. नाणेफेकी जिंकले. मॉर्निंग सेशन काय निर्णय घेता? क्षेत्ररक्षण स्वीकारू. काय सांगाल या मागचं कारण? काल बऱ्याचशा मॅचेस तुम्ही बघितल्या असतील, लो स्कोरिंग होतात परंतु चेसिंग करण्याला थोडंसं डिफिकल्टीज येत आहेत, परंतु आज तुम्ही फिल्डिंग घेतली. या मागचं कारण? आम्ही चेसिंग करू याची आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे. क्या बात आहे. पूर्ण पॅक टीम असेल आज. हो, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस गमावलेला आहे. बॅटिंग आली वाट्याला. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. सीझनला सुरुवात चांगली झाली होती परंतु मध्यंतरी आता टीम थोडीशी बॅकफुटला आहे. या स्पर्धेमध्ये कसं बघता? चांगला आहे. आता काय बॅटिंग आले किती धाव बनवण्याचा प्रयत्न करशील? 40-45. इनिशियल ओव्हर्समध्ये कोणाकडनं तुला खास अपेक्षा की जो चांगली सुरुवात देणार? टॉस संपन्न झालेला. कॅप्टनलाच माहिती नाही प्लेयर्स कोण कोण आहेत. हरकत नाही. टॉस जिंकलेला आहे पवनपुत्र पीसीने आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडाला. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल मुठवाल गावचे उद्योजक सन्माननीय संदीपजी भामरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि लगेच आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये काही सन्मान आहेत. स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. SA ब्रँडचे प्रोप्रायटर सोपानजी तिसकर आपल्यासोबत मॉर्निंग सेशनला जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रामजी पाटील, मी आपल्याला विनंती करेन की आपण आपले शुभासे सोपान तिसकर यांना सन्मानित करावं. मित्रांनो, SA ब्रँड आता या भिवंडी पुरतेच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आता त्या ब्रँडचा बोलबाला आणि त्या ब्रँडची चर्चा सुरू आहे आणि त्याचे फाउंडर हे तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन. सोपानजी तिसकर यांना सन्मानित केलं जात आहे. SA का बल्ला करेगा हल्ला. सध्या हीच टॅगलाईन योगी सर म्हणावी लागेल. हो, निश्चितपणे अतिशय
चांगल्या प्रमाणात मात्र एसीएस स्पोर्टनं मात्र उंच भरारी घेतलेली आहे आपल्या जीवनामध्ये. आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात झालेली आहे. नवनाथ भोईर त्याच्या सोबतीला दैवत वेलेकर पहिल्या चेंडूवरती आय थिंक 2 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर ऋतिकने मात्र कमबॅक केलं. डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो बॅटची कडा आणि चेंडू पाहू शकाल या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला आपण पाहत आहोत. सोहेल होता त्या ठिकाणी आणि पाहू शकाल सिंगलच्या मदतीने 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 35 धावाचा लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे जानूसपडी इताडे संघाच्या वतीनं. पहिल्या इनिंगमध्ये जे अंबिका देऊरबाडा संघाने 34 धावा जोडल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात, परंतु या ठिकाणी पाहू शकाल 35 धावांचा संरक्षण केला जाईल का या ठिकाणी त्या धावांचा पाठलाग पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर मॅचेस कदाचित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले चांगला ड्राईव्ह पाहतो कव्हर पॉईंटला, परंतु डीप आय थिंक फिल्डर ते मार्ग सजदे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. सकाळचा सत्र आपण पाहत आहोत आणि व्यासपीठावरती पाहू शकाल भरपूर सगळे मान्यवर ची आपल्याला आज उपस्थिती पाहायला मिळत आहे. 2 दिवसामध्ये सुद्धा मात्र अनेक पाहुण्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि तसं जर पाहिलं तर मुठबॉल गावावरती अनेकांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. विनफिल्डच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा स्टिकेला चेंडू स्पर्श झाला, हवेत गेला आणि शॉट कव्हर पॉईंटला कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय नवनाथ भोईर. भरपूर दिवसानंतर नवनाथ भोईर आपल्याला मैदानावरती पाहायला आपल्याला, परंतु त्याचा इम्पॅक्ट तो मात्र टाकू शकला नाही. जरूर मात्र पॉवर प्लेमध्ये वारंवार मोठे फटके केल्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु टायमिंग प्रॉपर मात्र जुळाले नाही आणि त्याच अनुषंगानं झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद होऊन माघारी परतला. 3 धावांचं आपल्या संघाला त्याने योगदान दिलं. 4 चेंडूचा त्याने सामना केला आणि नवीन फलंदाज युवराजला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे. असं वाटतं की येताडे प्रीमियर लीगमध्ये आय थिंक युवराज चांगल्या फॉर्ममध्ये असावा आणि तेच चित्र डोळ्यासमोर ठेवून आता मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलं 1 डाऊन पोझिशनला. आणि या इताडे प्रीमियर लीगचा सुद्धा आजचा शेवटचा दिवस असेल. यस, ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चालले अगदी वाडिश मिडॉनवरती फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण वैभवच्या रूपानं. पहा जर या पट्ट्यामध्ये आपण जर आलो तर आपल्या सुप्तला यासिन सेंदो असतील तर समीर कॉमेंट्री करणं पूर्णपणे इझी असतो, कारण इतके चांगले गुणलेखिका आहेत, चांगली माहिती त्यांना मात्र पूर्णपणे पाहायला मिळते. आणि काल काय ती खेळली राहुल द्रविडची आठवण करून देणारी खेळी आपण पाहिली आणि त्याच खेळीला इम्पॅक्ट टाकला त्या सामन्यामध्ये. 23 धावा कोण विसरेल ती खेळी. आणि जरूर खास करून यासिमसाठी मात्र अनेक मेसेज कॉल मला येत होते, खास करून पप्पू सिंधू असतील, बापगावतील जे क्रिकेटचे चाहते आहेत, खास करून दिलीप गोड यांनी सुद्धा मात्र रात्री प्रशंसा केली. नाही, होणं गरजेचं आहे, चांगल्या खेळाची प्रशंसा होणे गरजेची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5 म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज ओमकार उर्फ सोनू. 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक, 30ची गरज, म्हणजे पर ओव्हरमध्ये पाहिलं तर 10च्या धावगतीने आता मात्र तुम्हाला या ठिकाणी धावा जोडता येतील का. चेंडू पडले तर खाली राहिले, परंतु लाईन सुद्धा थोडीशी चुकीची निवडली, कारण चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय आणि त्यात मुले मात्र पंचाच्या वतीनं वाईटचा सिग्नल दाखवला गेला. अतिरिक्त चेंडूने सुरुवात केली, अतिरिक्त धाव तिथे मात्र गोलंदाज ओमकारनं खर्च केली. धावफलकावरती 6 धावा लागल्या गेल्या. आजच्या दिवसातला पहिला सामना जे अंबिका देवरुंपणा विपक्ष जानूसपड इताडे
राऊंड द विकेट मारा करतोय. हो फुलरले हो फलंदाज बीट रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. भरपूर वेगवान चेंडू होता आणि थिंक पाहिलं तर विकेट किपर अजय गवळीच्या 2 पायांच्या मधून चेंडू मात्र भरपूर वेगाने फरार झाला त्या ठिकाणी आणि महत्वाच्या क्षणाला मात्र 4 धाबा त्या ठिकाणी मिळाल्या टीम इताडी संघाला. पुन्हा बॅट चिकडा पुन्हा ती स्थिती चेंडू पुन्हा चालत त्याच दिशेनं लॉंग स्टॉपच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाज ओमकार चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय परंतु असं वाटतं की आज लक फॅक्टर ऑन आहे. जानुसपडी इताडे संघाने बाजूने पाहिल्या तर आणि दोन्ही चौकार आपण जर पाहिले तर आय थिंक नशिबाच्या साह्यानं आपण म्हणू शकतोय. पहा शॉट फाईनली होता शॉट थर्ड मॅन होता परंतु दोघांपैकी कोणालाही चेंडू थांबण्याची मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. एवढ्या वेगानं चेंडू मात्र दोघांना भेदून मात्र त्या ठिकाणी सीमेरेषेच्या पलीकडे निघून गेला. आता पंचांनी लाऊड अपील केली गेली परंतु कुठलाही मात्र त्या ठिकाणी पंचांवरती दडपण नसणार आहे. तसे जर पाहिलं तर तिन्ही पंचांची आपण या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहतोय. आज सूर खादे सरांना आपण पाहत आहोत. पहिल्या दिवसामध्ये मिकादा अर्थात रमेश म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहिलं. दीपकजी चौधरी सर संदीपजी भाणे सर अप्रतिम कामगिरी या सर्व पंचांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि चेंडूला पाठवला प्लॉट मध्ये 6 धाबांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आणि पहा नवीन हत्याराचा मात्र या ठिकाणी वापर केला युवराजचा आज वापर केला आणि काय जबरदस्त फटका मात्र त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. हो चेंडू खाली राहिलाय हाफ टेकर जरूर होता परंतु पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि त्याचमुळे मात्र हवं तसं एलिव्हेशन मिळालं नाही परंतु दुहेरीचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. फेक ही थोडीशी संत आली आणि त्यात अनुषंगाने मात्र 2 धाबा सहजपणे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वेगानं जात असताना पाहू शकाल. एक गडी बाद 22 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी आपण विचार केला तर बॉल ट्रोन इक्वेशन आहेत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धाब्यांची गरज आहे. सोपं समीकरण आहे परंतु या खेळपट्टीवरती या मैदानावरती अनेकदा आपण पाहिलं की धाबा डिपेंड होत आहेत. धाबांचं संरक्षण जास्त वेळ आपण या ठिकाणी होताना पाहिलेला आहे की त्यापैकी हा सामना असेल का. प्रयत्न करतोय ओमकार चांगल्या चेंडूने मात्र आपल्या षटकांनी समाप्ती केली आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. यानंतर पुढील सामना तुम्ही पाहू शकाल. सन्मान सुभाषजी गोडे यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि जरूर सोपानी तिसकर आमच्यापासून रजा घेत असताना जरूर मी त्यांचं सुद्धा कौतुक या कारणाने करेन समीर की बघ स्पर्धा कुठल्या असू द्या आपल्या विभागामध्ये आणि त्या स्पर्धेसाठी नेहमीच मोलाचं सहकार्य एशिया स्पोर्टच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत असतो. दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि तसंही पाहिले तर दान धर्म करणं गरजेचं आहे जीवनामध्ये. ते कार्य सध्या सोपानी तिसकर करतायत परंतु इथे चांगलं कार्य आता गोलंदाज मनोज घोडेला करावं लागेल. 12 चेंडूमध्ये 13 धाबा इथे मात्र वाचवायचे आहेत. जबरदस्त क्लीन अँड क्लिअरिटी टेलिकास्ट. हो पहिला चेंडू पाहिला तर ऑफ साईडला मात्र एक्स्ट्रा कव्हरला भेदण्याचा प्रयत्न दैवत नाही केला आणि त्याला सुद्धा स्वतःवरती विश्वास नाहीये की एक्झॅक्टली घडलं काय परंतु फलंदाज बाद झाला जेलबादच्या स्वरूपात.
पाहू शकाल या ठिकाणी थोडासा वेग कमी ठेवला होता या लेंथमध्ये आणि त्याच अनुषंगाने मात्र बागपूरला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न दैवतने केला गेला, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्स्ट्रा कव्हरला झेल बादच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला. सुंदरच कॅचिंग तिथं मात्र आपण पाहिली वैभवच्या माध्यमातून. कुठल्याही प्रमाणे तो मात्र त्या ठिकाणी सासपडला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्याने लक्ष केंद्रित ठेवलं आणि तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. नवीन फलंदाज ऋतिक तिसकर आलाय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. फक्त स्वापांना मात्र ड्राईव्ह केला. चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटला. पुन्हा वैभव चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत चेंडूला फेक करतील तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण होताना पाहायला आपल्याला. धावसंख्या 2च्या मदतीनं 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आता मात्र पाहू शकाल चेंडू शिल्लक असतील 10 आणि विजयासाठी 11 धाबांची आवश्यकता. थोडंसं वर्चस्व आपण जाणूस पडिताड संघाचं पाहतो या सामन्यावरती. ओ इम्प्रोवाइज स्ट्रोक जबरदस्त हुक केला. चेंडू चाला फाईन लेगच्या पलीकडे. ऋतिकचा क्लास पाहतो आपण या ठिकाणी आणि चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. पाहू शकाल लेंथ चांगली होती, लाईन सुद्धा चांगली होती, परंतु फटका मात्र त्या ठिकाणी बनवला गेला आणि फाईन लेगची सीमारेषा मात्र सहजपणे त्या ठिकाणी चेंडून ओलांडली. हो इथे मात्र पाहू शकाल व्हेरिएशन केलं गेलं आणि त्याच व्हेरिएशनमध्ये फलंदाज ऋतिक मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी बीट होतोय. चांगला चेंडू होता आणि अशा प्रकारचे लेंथ आपण मनोज गोडेच्या स्पेलमध्ये आपण सातत्याने पाहत असतो. भरपूर त्याचे चेंडू भात्यामध्ये आहेत आणि त्या भात्यातून आता मात्र एक एक चेंडू तो बाहेर काढतोय. इथे मात्र पहा पुन्हा चेंडू पेस करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुलटॉस पाहिला आपण. परंतु वाडिश लॉंग ऑनवरती चांगला क्षेत्ररक्षण. विकेट्स मिळू शकते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झाला जरूर, परंतु ऑफिशियल पंचांचा आता मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांकडे आता निर्णय त्यांनी सोपवला की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाही हे पाहावं लागेल. पहा इथे मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली. पर्पनी चेंडू कलेक्शन झाला नाही, परंतु जसा त्याने रिकव्हर केला डायरेक्ट चेंडूवरती फेक झाली. निशाणा चांगला तिथे आपण पाहतोय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. हो निश्चितपणे मी पंचांना सुद्धा विनंती करतो की ज्यावेळी क्रुशियल जर मुवमेंट असेल तर प्लीज आपण टीव्ही पंचाकडे मागणी करा. जर एखादा निर्णय आय थिंक जर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर जर झाला नाही तर प्रथमतः आपण सॉफ्ट सिग्नल आम्हाला दाखवायचा आहे, कारण तो सॉफ्ट सिग्नल फार इम्पॉर्टंट असतो. धुरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय धावचीच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण 3 गडी बाद 29 आणि समीकरण आता मात्र 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज रितेश आलाय. टॉप एच चेंडू हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. मॅच ऑन. ऋतिक तिसकर मात्र या ठिकाणी बाद 2 माघारी परततोय. जबरदस्त कॅचिंग राहुलच्या वतीने. शॉट फाईनल कडे होता. रनिंग अँड कॅच आणि पाहू शकाल आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 6 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. जरूर दोन्ही संघांची आपण जर तुलना जर पाहिली प्रिडिक्शन जर पाहिली तर आतापर्यंत सध्या तरी विचार जर केला तर जानसपूर ताडे संघ थोडंसं वरचढ आहे. त्याचं वर्चस्व आपण पाहतोय आणि या नवीन फलंदाज मात्र गौरवला मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 धाबांचं इथे मात्र संरक्षण गोलंदाज किशोर घोडे इथे मात्र या ठिकाणी करेल का. आणि तसंही जर पाहिलं तर किशोरकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, चांगला अनुभव त्याच्याकडे आहे, भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि सातत्यानं याचा गोलंदाज म्हणून त्याची या संघामध्ये वर्णी
नेहमीच लागत असते, परंतु आज त्याला सिद्ध करावं लागेल. 6 मध्ये तो 6 धावा डिफेंड करेल का? आणि जरूर या सामन्याकडे मेहर 11 बाबुगाव संघाचे जे खेळाडू आहेत त्यांचे सुद्धा मात्र नजरा आपण पाहत आहोत. पहिला चेंडू फक्त त्या ठिकाणी स्वापानं ड्राईव्ह केलाय. मिडो आपला कुठला फिल्डर नाही आहे. लॉंगावरून जोपर्यंत फिल्डर जाऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा. अजून काय धाबा तिथे मात्र जोडल्या जातील ओव्हरच्या रूपानं. धाबा कंप्लीट केल्या 3. अजूनही चेंडू शोधतायत, परंतु पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी माइंडचा वापर केला. आय थिंक रितेश होता ऑन स्ट्राईकला आणि 3 धावा मात्र त्यांनी पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 3 धाब्यांची गरज. चमत्कारी तुम्हाला कामगिरी या ठिकाणी करावं लागेल. विकेट्स प्राप्त करावं लागतील. डॉट चेंडू मात्र तुम्हाला या ठिकाणी हाताळावं लागतील. जेवढे तुम्ही डॉट चेंडू टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळेल, परंतु तसं कार्य आज किशोर गोडेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल का? जरूर फलंदाज एकमेकांना मात्र त्या ठिकाणी कान मंत्र देत आहेत की कुठल्या पद्धतीने आपल्याला आता मात्र या ठिकाणी खेळ करायचा आहे, कारण चेंडूची संख्या आपल्याकडे जास्त आहे, धापाची संख्या कमी आहे. आणि त्याच प्ले पहा, गौरवनं सुद्धा मात्र जमिनी लगत मात्र तो फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात दुहेरीचा प्रयत्न होतो आणि सहजपणे त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट झाल्या गेल्या. आणि या 2 धाबाने स्कोर आर लेवल 34 धाबा फलकावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज. इताडे संघात सुद्धा मी कौतुक करेन. पहा, इताडे प्रीमियर लीग सुरू असताना सुद्धा मात्र या स्पर्धेला त्यांनी वेळ दिला, कारण स्पर्धामध्ये जर म्हटली तर प्रत्येक संघाने जी वेळ दिलेली असते त्या वेळेवरती सर्वांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. आयोजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ते सहकार्य आज जानूस पण इतर संघाच्या वतीनं आम्हाला पाहायला आपल्याला सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि सो हार्ड लक ज्या अंबिका देवरुंपाडा संघ या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी एका षटकाचा स्पेल हाताळला, 8 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो गोलंदाज आहे मिस्टर हर्षद वेलेकर.